आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे. सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार. उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन करे. महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचे जे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही, ते गुंडांची टोळी आहे. आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे, पूर्ण अराजक. बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी मोठी छातीवरती हात मारून वगैरे भाषणं करतायत. हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही. त्यांच्या राज्यात काय चाललं आहे? ते स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. स्वतःचे 132 आमदार असतानाही, आणि ज्याने 3 वर्षापूर्वी 40 आमदार फोडले दुसऱ्या पक्षाचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्याचा विजय उत्सव साजरा केला की मी किती महान आहे. आधीचं सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे. कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडत आहे आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात. अनैतिक, व्यभिचारी सरकार. आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाहीत. अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला, सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे. तुम्ही पाहिलं असेल की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आमदार, मंत्री, पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी ज्या प्रकारचं वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. काल खासदार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला. आणि तो हल्ला कोणी केला तर राष्ट्रवादीच्या राज्यप्रमुखांनी केला. समोर चित्र दिसतं आहे की मुंबईमधल्या गुंड टोळ्या आमच्या टायकलवाडीमध्ये एकीकडे अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायच्या. आमदार निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत. हनी ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत. म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही. मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जात आहेत ना. कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या, फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला, राणा भीमादेवी थाटामध्ये पुढे येत होत्या. आज कुठे आहेत? मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला सापडल्या, बारबाला. महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत. हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत. 4 मंत्री, फडणवीस खोटं बोलत आहेत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले. आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी. आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी CBI आहे. त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं. आणि कोण तुम्हाला माहीत आहे? तरुण खासदार. त्यानं हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं. ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली. महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही. महाराष्ट्राला जी परंपरा होती एक महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची, सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची, नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. बरं, नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही. हे राज्य रसातळाला जाताना दिसत आहे. कालचं कृत्य हाणामारीचं सगळ्यांनी पाहिलं. आमदार निवासचं पाहिलं. संजय सिरसाटांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा पाहिल्या. हनी ट्रॅपची प्रकरणं पाहिली. आणि देवेंद्र फडणवीस
फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. हे राज्याचं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही. यापेक्षाही अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत जे अकार्यक्षम असतील, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील, पण अशा प्रकारे भ्रष्टाचार, व्यभिचार, गुंडागर्दी मंत्रिमंडळातली, अहो एक मंत्री रमी खेळतो आहे, दिसतो आहे, तरी त्याचं समर्थन केलं जातं आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही. हे जर दुसऱ्या पक्षाचं कुणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर ऊर बडवत बसले असते. मंत्रालयाच्या पायऱ्यावरती ऊर बडवत बसले असते, इकडे तिकडे उपोषणाला बसले असते. आज काय चाललं आहे? दुर्दैव आहे या राज्यात. कोण म्हणते असं? सांगू ना. मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे. लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या. कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहेत. याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत स्वतः. एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह. आणि 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच. हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे. आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी. धडाधड रोज. आजसुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत. काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत. पण याच्यामध्ये भाजपचेच आहेत की शिंदे आणि अजित पवारांचे मंत्री आहेत? मी 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे. त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत. एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्याचं देखील नाव समोर येत असणार. मी 2 मंत्री भारतीय जनता पक्षाच्या. बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत, संसार आहेत. आपण त्या पातळीवर जाऊन या मताजमी आहे. आणि बाकीचे 2 उर्वरित वगैरे. सर, कालच्या स्टेटमेंटमध्ये माणिकराव कोकाटे पण एक लिस्ट मधून आहेत असं तुम्ही सांगितलेलं. होय. गिरीश महाजनना तुम्ही एक्सपोज केलं तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून. अजून बाकीचे 2 कोण? ते कागद आणला. हां, काय आलं? बाकीचे 2 कोण? आणि हे जे प्रफुल्ल लोढा आहेत, जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते, त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत. तुम्ही चित्र पाहिले असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत. त्यांना निवडणूक देखील लढायची होती असं समजतंय. नाही, ते असतील ना. हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे. आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले. पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे. त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत. त्यातला हा एक डाग आहे. आजसुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत. त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 CDs आहेत. असा एक मोठा ऐवज आहे. तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, गिरीश महाजनांना माहिती आहे, अनेक मंत्र्यांना माहिती आहे. धावाधाव झालेली आहे, धावाधाव. त्याच्यामुळे विधान नाही, अशामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो. पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ दिसत असतं. संबंधित व्यक्ती, संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून. पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे. मी जे म्हणतोय की आमचे 4 खासदार हे या प्रकरणात हनी ट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत. 4 तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनी ट्रॅपमधून आमच्याकडून पळून गेले. ते बाकी ED, CBI, तपास यंत्रणा, भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या, पण ते गेले.
त्या IAS video आणि तुमच्याकडे आले? IPS पण आहे का? IAS आणि IPS अधिकाऱ्यांची पण याच्यामध्ये- मी त्याच्यावरती काही बोलणं आता उचित नाही आहे. असं आहे की शेवटी महाराष्ट्र राज्याची किती बदनामी करावी, शेवटी राज्य आपलं आहे. पण कशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे, काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत, विधानभवनात बसलेले आहेत, हे कळलं पाहिजे. तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता, नाकाने कांदे सोलता, अरे तुमचं नाकच कापलं आहे. पण देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणतात कुठलाही हॅन्डिकॅप झाला नाहीये, काहीच झालं नाहीये. त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते. हनी ट्रॅपवाले त्यांच्या आजूबाजूलाच होते. हो, देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे. हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे. हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे. हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. तुमच्याकडे राऊत हरिदासचे साहेब, video हनी पोहोचले का? ट्रॅपचे फोटो किती मी सगळं पाहिलंय. राऊत साहेब, मी आणि खडसेंनी सगळं पाहिलं. राऊत साहेब, हनी ट्रॅपचा उद्देश काय होता? याची सुरुवात नक्की कुठून झाली? म्हणजे दिल्लीतून झाली. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे विजय वडेट्टीवार म्हणतायत त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली. पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन. परवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं, पण त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही. ते पडलं नाही, ते पाडलं. हनी ट्रॅपमुळे पडलं नाही, पाडलं. आणि 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले. उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर. नाव आहे त्याच्यात. हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते. रात्री ही बघा तुमची सीडी. हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक. कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले. नाही ते सीडी बाहेर येईल. म्हणजे ते हिंदुत्व किंवा निधीसाठी अजिबात ना, अजिबात ना, अजिबात नाही. यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे. ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे, ना एकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाशी संबंध आहे, ना अजित पवारांचा सामाजिक न्याय, फुले आंबेडकर शाहूंचा विचार, काही संबंध नाही. यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत. पण तुम्ही ती video त्याच्यामध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचे तत्कालीन एकदा खडसे साहेबांची मुलाखत घ्या. सर, प्रताप सरनाईक काल यांनी सांगितलं की राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येऊ शकतात. झोपलेले आहेत का ते अजून? मला त्याच्याविषयी त्यांचं मला कौतुक वाटते फार, की किती धाडसी विधान केलेलं आहे त्यांनी. मी जे बोलतोय बरं का, त्यांनी हनी ट्रॅपवर बोलावं. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅपवरशी अभ्यास करावा भाजप मित्रपक्षांना कंटाळून आणि हनी ट्रॅपची पालमुळं ठाण्यापर्यंत कशी पोचली आहेत याचं संशोधन करावं. आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. काय सोडून द्या, काय और क्या आहे बोलायचं. भाजप आता या विचारापर्यंत पोहोचले की मित्रपक्षांनी जो काही त्रास त्यांना सध्या होतोय ते त्यांना फक्त 8 ते 9 आमदारांची गरज आहे. स्वतः सरकार स्थापन करू शकते त्यांना बाजूला करून. नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भविष्यात सरकारमध्ये असेल की नाही मला शंका वाटते. कारण हे ओझं झालं केंद्राला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा. त्यांनी किती आव्हान होत्यात. ज्या प्रकारे ह्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतो आहे, भाजपासुद्धा बदनाम होतो आहे. म्हणजे भाजप म्हणजे काय धुत्या तांदळासारखा नाही हो. हां, भाजप म्हणजे का मोगऱ्याचं फूल नाही आहे सुगंधी, दुर्गंधीच आहेत ते. पण त्यांना याचं ओझं झालं आणि ते लवकरच जातील. हा बोलिये काय बघा, आम्ही न्यायचा नक्की प्रयत्न करतोय. विधानसभेत हा विषय आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी घोषणा करायला पाहिजे. तुम्ही सरळ उडवून लावता म्हणजे काय? तुम्ही तुमच्या लोकांना वाचवता. तुम्हाला माहिती आहे त्यात काय आहे ते. तुम्हाला माहिती आहे नाना पटोलेंनी मुद्दा काढला आहे, विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा काढला आहे. आम्ही सातत्याने बोलतो आहोत. वृत्तपत्रामध्ये येत आहे, पोलिसांनी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. तरी तुम्ही अशा लोकांचं समर्थन करताय. कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारताय? हे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे.
लोढाला कोण चालवतं? घाशीराम कोतवाल ज्या पद्धतीनं चालवत होता पेशव्यांना त्या काळात, घाशीराम कोतवाल, बरं का, त्याच्यामुळे गृह खातं हे घाशीराम कोतवाल पद्धतीनं चाललेलं आहे. लोढाला कोण चालवत होतं? थोडासा अभ्यास तुम्ही करा. आपण सुद्धा पत्रकार आहात आणि आपण संशोधन करत असता. तुमच्याकडे आहेत ना. आधी एकनाथराव खडसे यांची मुलाखत घ्या, काय राहिलं तर मी बोलतो. आजपर्यंत खडसे हेच सांगत होते, माझ्याकडे सीडी आहे, तीच सीडी आहे आहे. ना. बोला काय संसदेचं अधिवेशन सुरू होतं आहे. आप बोलिए. ट्वीट किया है उसमें आपने बोला है कि अगर मुद्दा बड़ा हो तो बकवास भी। अभी हम लोग देश बकवास सुन रहे हैं ना, देश में, महाराष्ट्र में, सब जगह पे, बिहार में, क्योंकि लोग बैठे हैं ना, किसी अहदे पर बैठे हैं, किसी बड़े चेयर पर बैठे हैं और लोगों को भ्रमित किया जा रहा है. हमारे प्रधानमंत्री हो, गृह मंत्री हो, रक्षा मंत्री हो, मुख्यमंत्री हो, आप देखिए महाराष्ट्र में क्या चल रहा है. झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर दिन. उनके 4 मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं, एमपीज और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं. लोगों को अरेस्ट किया है, उनके साथ लोगों के फ़ोटो है हनी ट्रैप वाले जो किए हैं, ऑपरेट करते हैं, और मुख्यमंत्री फडणवीस बोलते हैं ऐसा कुछ हुआ ही नहीं. बड़े खुर्ची पर बैठे हैं, चेयर पर बैठे, इसलिए आप झूठ बोलने को आपका लाइसेंस है क्या? सीबीआई की जांच की मांग से 4 मंत्री है. मैं 3 या 4 नहीं बोल रहा हूँ, मैं 4 मंत्री तो जाने वाले हैं. माणिक कोकाटे जाएंगे, संजय सिरसाट जाएंगे, और कौन सा नाम चाहिए आपको? संजय राठौड़ जाएंगे, और एक नाम आएगा. 5 नाम आ सकते हैं. એટલે मला माहिती. आज पार्लियामेंट का पहला सेशन है. ऑपरेशन सिंदूर से लेकर पहलगाम टेरर अटैक की क्यों हुआ, इस पर भी चर्चा की मांग की जाएगी ऑपोजिशन की तरफ से. सर, आपका इस पर क्या कहना है कि चर्चा होनी चाहिए और सरकार को क्या किस तरह से इस पर बात करनी चाहिए? चर्चा क्यों नहीं होनी चाहिए? राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है. पहलगाम में हमारे 26 लोगों की हत्या हुई, हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ दिया, इसीलिए आपने ऑपरेशन सिंदूर किया. और उसके बावजूद आप बिहार में जाकर बांग्लादेशी रोहिंग्या को पकड़ लेते हैं, उनकी खोज करते हो, लेकिन पहलगाम में जिसने हमला किया अब तक आप उसको नहीं पकड़ पाए. तो क्या हम ये सवाल नहीं पूछेंगे सरकार से? ऑपरेशन सिंदूर किसके दबाव में अपने पीछे हटाया है या बंद किया? क्या सरकार को ये सवाल पूछने का अधिकार विपक्ष को नहीं है? लोकतंत्र में हम जरूर सवाल पूछेंगे, हम सदन में खड़े रहेंगे. हमको ये करना ही चाहिए राष्ट्रहित के लिए. कांग्रेस नेता शशि थरूर का पिछले दिनों से जो बयान मैं क्या देखो, उनका इंटरनल कांग्रेस की बात है. ये हम मानते हैं कि ये सेशन बहुत इम्पोर्टेंट है, लेकिन सरकार मानती है क्या? हम मानते हैं जिस तरह से पाकिस्तान के साथ युद्ध हुआ और युद्ध रोका गया, जिस तरह से पहलगाम में हमारे लोगों को मारा दिया, सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का, और अब तक वो लोगों का अता पता नहीं लगा पाई सरकार. तो हमारे ये सेशन बहुत इम्पोर्टेंट है. सेशन के दरमियान मोदी जी 3 दिन के विदेश दौरे देखिए, पे हैं. मोदी कब रहते हैं देश में? मोदी देश में रहते हैं क्या? अब उनको 75 साल होने वाले हैं, शायद उनको रिटायर होना पड़ेगा, तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं, भ्रमण का. मानिकराव काकाटे जो है रमी खेलते हुए पकड़े गए हैं असेंबली का. अरे भाई, हनी ट्रैप में लोग पकड़े गए तो क्या है, रमी के बाद क्या कर? विधानसभा में एक मंत्री, वो कृषि मंत्री है, जिस महाराष्ट्र में 3 महीनों में लगभग 700 किसानों ने आत्महत्या की, उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन कर रहे हैं. चलिए, थैंक यू वेरी मच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.